आईच्या गावात एक नंबर. बाप रे, वाव बाबी होय ना, होईल की ना वारो होय समाजला. जाम मजा येत रे. हे बघा, हे जुनं लाईट हाऊस पोर्तुगीजांच्या काळातलं. दगडी दगडी, फुल दगडीचा ना. आईच्या गावात आई शपथ, हयसून बघा इतकं भारी वाटतं ना. अरे बाप रे, आता हेच गोष्टी आम्ही एकदम जवळून बघणार असतो. आई शपथ, होय ना, इतकं भारी वाटतं ना. हात बोट लावल्या ना, खतरनाक. आजचो स्वर्गीय प्रवास संत रंगमहोत्सव. चला. सह्याद्रीच्या कडे कपारीत वसलो माझं गाव. सह्याद्रीच्या कडे कपारीत वसलो माझं गाव. परशुरामाची पावनभूमी, कोकण त्याचं नाव. परशुरामाच्या पावनभूमीत कोकणात असे अनेक अद्भुत रहस्यमय ठिकाणं असत, जी बऱ्याच जणांनी एक्सप्लोअर केली असत. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेवती रॉक मधील म्हातारीची चोळ एक्सप्लोअर करणार आहोत. नेवती रॉक आणि आजूबाजूचा परिसर निसर्गाने इतक्या दिल्या ना की विचारूच नका. आता आम्ही मिनार परब यांच्या संत रंग यांच्या बोटिंग सर्व्हिस मधून नेवती रॉक कडे फिरवून जातो आणि एक नवीन एक्सपिरियन्स आज तुमच्या समोर घेऊन येतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कबूल आणि सध्या मी कोकणातली सुंदर अशा नेवती येथे आहे. आज संतरंग बोटिंग यांच्या माध्यमातून या बोटिंग सर्व्हिसचा आणि या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपण चाललो आहोत नेवती रॉक वरती. नेवती रॉक आणि आजूबाजूचा परिसर बघण्यासारखं असतं. इकडे 2-3 ठिकाणे आहेत. नेवती रॉक आहे, जुनं लाईट हाऊस, नवीन लाईट हाऊस, गोल्डन रॉक वगैरे, ह्या सर्व गोष्टी आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ सुरू केलाय आणि डॉल्फिन दर्शन पहिला दाखव. तिकडे आहे, तिकडे एकदम लांब तिकडे आहे, तिकडे आहे. बघू कुठे कुठे. आईच्या गावात एक नंबर. बाप रे, शॉलेट. आणि आज आपल्यासोबत कोण हा? लक्की कांबळी मालवणी लाईफ यांच्या सोबत आज आपण बोटिंग करतो. कसा वाटतं एक्सपिरियन्स? तुला काय नवीन नाही? एक्सपिरियन्स खूपच छान आहे आणि खूप धमाल येते. बेसिकली काय आहे की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या स्थिर आहेत इकडे, बरोबर. म्हणजे कवडा म्हणजे सुवर्ण कड, त्यांची कडा असेल, गोल्डन रॉक असेल, किंवा आपण बत्तीवर जाणार आहोत, तर ते सगळे स्थिर आहेत, ते कुठे हलणार नाहीयेत. पण जो डॉल्फिन आहे हा स्थिर आहे आणि हे दिसण्यासाठी नशीब लागतं. आणि बरोबर टायमिंगला ही लोक घेऊन आलेली आहे. ना एकदम सकाळी ना एकदम दुपारी, बरोबर त्यांनी टाइमवर संपर्क साधला आणि आम्हाला ते डॉल्फिन दिसलेले आहेत. सो त्याच्यासाठी बिग थम्स अप. आणि आल्यानंतरचा एक्सपिरियन्स तर जबरदस्त आहे. म्हणजे तळ कोकणात जर तुम्ही पर्यटनाला येत असाल तर नक्की बोट सफारीचा आनंद घ्या. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कधीतरी तुम्हाला बघायला मिळतात. आता आम्ही कोकणात राहून, वास्तव्यात असून सुद्धा आमचं कधी कधी लक नसतं की या गोष्टी बघण्यासाठी. तर आवर्जून बघा या गोष्टी, खूप धमाल आहेत. जसं लाईट हाऊस आहे किंवा गोल्डन रॉक असेल, अजून काही त्यांचे पॉइंट्स आहेत, ते नक्की एक्सप्लोअर करा. आणि आपण आता लाईव्ह बघतोय ना, आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतो. लाईव्ह बघण्यात आणि कॅमेऱ्यात बघण्यात किंवा मोबाईल फरक पडतो, खूप फरक पडतो. ते तुम्ही एक्सपिरियन्स करायचा. आता समोर बघा तारली आहे, तारली चालली आहे, तर तो थवा बघण्यात खूप धमाल आहे. हे बघा, हे लाईव्ह आम्ही बघतोय. आमच्या लोकल भाषेत खांडव म्हणतात, खांडव, माशाचा थवा, माशाची बंड हयच येतली. हे बघा, बोटीकडे धावतली ती. चला, आपल्या सोबत हे सगळे पर्यटक असत आणि सगळेजण अक्षरशः डॉल्फिन बघल्याने सगळे उभे राहिलेत आणि सगळ्यांना इकडे लाईफ जॅकेट वगैरे प्रोव्हाइड केले जातात. सुरक्षिततेची काळजी घेऊनच इकडे बोट मध्ये प्रवेश दिला जाता. आता आपण चाललो
जिकडे गोल्डन रॉक म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी जी इकडनं किरणं पडतात ती त्या खडकांवर पडल्यावरती अगदी सोन्यासारखी दिसतात. तो स्पॉट आता आपण बघू जाऊया. समुद्रात ना किनारा बघूचा एक वेगळंच नजारो असता, एक वेगळंच अनुभव, वेगळीच अनुभूती. जबरदस्त वाटतं, एक वेगळा दिसतं लोकेशन आणि भारी वाटतं. समुद्रात चारी बाजूचे पाणी आणि आम्ही समुद्रातून किनारा अनुभवतो. हे गोष्टी असतात व्हिडिओ बघण्यात आणि प्रत्यक्ष येण्यात. आई शपथ खतरनाक. ह्या ब्लॅक असा तिकडे ज्याच्यावरती सूर्याची किरणं पडतात तो रॉक तो असा. इकडे जास्त प्रमाणात ना प्री वेडिंग शूट होतात. इकडे बाहेरचे लोक येतात आणि इकडे प्री वेडिंग शूट करतात जास्त प्रमाणात. हो, इकडे पूर्ण वस्तीच आहे. नाही हे किल्ले नव्हती. आणि हा सनसेट पॉइंट आहे. हे गोल्डन रॉक कशाक म्हणतो ते का? हे गोल्डन रॉक जास्त प्रमाणात म्हणजे सूर्याची किरण याच्यावर पडतात आणि तो गोल्डन असं होतो म्हणून गोल्डन रॉक. ओ माय गॉड, आम्ही किती जवळ असं होते बघा. बापरे, खतरनाक दिसतं. गोल्डन रॉक सनसेटच्या टायमिंगला दिसत असतील ना? हो, सनसेट पडतो बाहेर ना, भारी वाटत असत. आता आम्ही गोल्डन रॉक बघितलं, आता सीगल आयलंड बघणार आहोत आणि जबरदस्त असा एक्सपिरियन्स. किती व्हिडिओ बघितलं, प्रत्यक्ष जो अनुभव असतो ना तो जबरदस्तच असतो. भारी वाटला. हे जे टोक दिसतंय ना ते देवबागचे नसतं. आम्ही कुठे आहोत बघा आणि बाहेरून कसलं दिसतंय रे बघ, जबरदस्त. चला, थोड्याच वेळात आता आपण लाईट हाऊस कडे पोहोचणार असो. संतरंगाचे बेस्ट क्वालिटीचे लाईव्ह जॅकेट घालून या प्रवासात सुरुवात. आणि आता आपण अर्ध्यावर पोहोचलो. तिकडे 2 लाईट हाऊस असतात, एक ओल्ड आणि एक न्यू. ती बघणार असो आपण. थोडंसं वारं असल्यामुळे ना बोटीच्या साईडनं पाणी उडतं आणि ते भारी वाटतं बघा. आईच्या गावात आई शपथ हैसून बघा इतकं भारी वाटतं ना. अरे बाप रे, आता हेच गोष्टी आम्ही एकदम जवळपासून बघणार असतो. आम्ही या सगळ्या डोळ्यात साठवतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इकडे एक खडा का बघा. आणि हे गोष्टी प्रत्यक्ष बघून इतकं भारी वाटतं ना. अरे बापरे, एखाद्या हॉलिवूडच्या फिल्मच्या लोकेशनला सुद्धा लाजवत असं आपल्या कोकणात लोकेशन असेल. बर्ड आयलँड, सीगल बेट. आणि पहिल्यांदा बघलो आम्ही सीगल बेट. याच्यावरती सी इगल पक्षी असतात ना ते येतात खास या खडकावरती, त्याच्यामुळे एका सीगल म्हणतात. अशी एकंदरीत असं आम्ही बघतो ना डोळ्याने. जबरदस्त. बाजूबाजू पण बारीक बारीक खडका असत. हे बाय माझे खतरनाक खतरनाक खतरनाक. खडकाच्या किती जवळ आहोत ते बघा. एकदम खाली टॉप आणि हा बॉटम. भारी 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 भारी. चलो लाइट हाउस, अगला स्टेशन लाइट हाउस के नीचे. भारी वाटतं रे, आईच्या गावात मस्त वाटतं. सॉलिड. आणि समोर जे बघताय ते तुम्ही नवीन लाईट हाऊस आहे.
इंग्रजांच्या काळातलं. आणि बाजूला जे आहे जुनं लाईट हाऊस बघतात पोर्तुगीज पोर्तुगीजांचं ते आहे. त्याच्यावरनं मिनार म्हणतो की वरनं पाणी जायचं हाईटला उदानाचं किंवा तुफान असलं वगैरे. त्याच्यामुळे नंतर हे बांधलं. हे भारी वाटतं. आणि 2 ते 3 जण इकडे राहायला असतात वस्तीला देखरेखीसाठी. खतरनाक. वाव. आणि हा पॉईंट बघताय ना तो शॉवर पॉईंट म्हणतात. आणि इकडच्या लोकल भाषेत त्याला म्हातारीची चूळ असं म्हणतात. आज कसं पाणी एकदम शांत असं लाटा वगैरे काय नाही त्याच्यामुळे आज मिस केला आपण. इकडे जुनं व्हिडिओ जर मिळालो तर तिकडे टाकतोय मी. तो बघा तुम्ही कसलं फवारे ओढतात ते जबरदस्त. आणि किती खाली असं ते बघा बरोबर खडकांच्या खाली. अरे हो तर बघण्यासारखं असतं. इकडे ना इकडे एक होल आहे आतमध्ये असं. आणि इकडनं खालनं प्रेशरने पाणी जातं ना तसं असं शॉवरसारखं उडतं असं जोरदार. ही इकडे म्हातारीची चूळ जी अजून म्हातारी उठली नाही त्याच्यामुळे बोग नाही गावली. आणि ह्या लाईट हाऊस त्याच्या बरोबर खाली म्हातारीची गुहा असं म्हणतो. गुफा अरे म्हातारी राहू ना याच्यात बघूची असली तर संध्याकाळची येऊ. आता उठली नाही दात घासू का नाही केली तर खरंच येऊ कोई ना. खतरनाकच वाटतं कोरलेला वाटता. वाव. त्याच्या बरोबर खाली असतो टॉयलेट. एक नंबर. हॉलिवूडची मला शूटिंग होईल आहे पिक्चरला. म्हातारी करवाता ना. आई शप्पथ आहे ना इतकं भारी वाटतं ना. हात बोट लावलं ना खतरनाक. टॉयलेट. वाव. चला आता ओल्ड लाईट हाऊस. आता एक सिनेमॅटिक दाखवते तुमका. पिक्चरसारखं एक शॉट दाखवतो. जबरदस्त. आणि शिवाचा तोंड एका साईडने बघितलं ना तर सिंहाचं तोंडासारखं दिसतंय. भारी वाटतं. काय सुंदर आहे. कोणतो स्वप्नील जोशी. बा 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 बा. कडक रे कडक. मस्त आहे बघा. इकडे पायऱ्या आहेत ना तिकडनं जे काही सामान वगैरे लागतं ना वरती जेवणा खाण्याचं ते इकडनं घेऊन जातं. आणि वरती आपल्याला अलाउड नाही आहे. त्या म्हाताऱ्याचा पाठला तर आहे बघ. आहे ना सिंह वाटतंय बघ. हे बघ आहे ना सिंह वाटतं तो बघ. बघ यांची लाईन गेली पट्टी. अर्थिंग कसली वीज पडते ना. हाँ खाली जमीन. मेरे को लगा मजाक कर रहा है. सिंहासारखं दिसते बघ इकडनं. हे बघा हे जुनं लाईट हाऊस पोर्तुगीजांच्या काळातलं. दगडी फुल दगडीचा ना. आता खरा थ्रिलिंग एक्सपिरियन्स वारा जर असतो ना आणि मजा येईल. ह्या खडकाच्या भूतूसून आम्ही जात आलो या बाजू. माणूसच झालं विराज वेटे बाबी रे बाबी. शॉलेट
कडक. वाव बाबी होय ना, होईल की ना वारो होय समाजला. जाम मजा येत रे कडक मध्ये. असा काहीच धडधडता नाही. हा बघा कसला दिसता ऐसो हय आपट का थंय आपट, हय आपट का थंय आपट, अशी परिस्थिती असता. वाव एक्सलंट. वाव सगळ्याकडे वाव. डॅन चलो बाहर. याच्यासून आम्ही इलो. आता याच्यासून कसला वाटतं आता बघा शॉर्टलेट मध्ये. हे जवळजवळच होतं आपला नवीन लाईट हाऊस आणि जुना. आमचा आग्रह असतो मिनारने आमचं परत रिटर्न त्यासून आणलं. अरे ह्या असा व्हिडिओच नाही हो. या कसा डोळ्याने बघू काय, डोळ्याने स्वतःच्या तर माझ्या. नाही तर काय नाही उपयोग व्हिडिओत काय वय आता बघू जाऊ. कसले कसले पॉइंट राही शपथ. भारीच वाटत. एक नंबर. प्रश्नच नाही. डेंजर झोन, डेंजर झोन. आईच्या गावात खै घुसवल्या बघा कडक मध्ये आईला. जबरदस्त. विनार एक नंबर. हा थँक्यू. पहिलं होते बघा आतमध्ये डायरेक्ट खडकांच्या मधीच भूतूत. बाबा 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 बाबा. हे कालवा बघले ना नक्की सांगतो. कालवा बसून घेऊ उभा राहून पेंटरांची परांची घेऊन यायची आणि ऊस टाकायचं मस्त पैकी वर आणि कालवा बसायची. चला या सगळं बघितलं, डोळ्यात साठवला, व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि आम्ही चाललो आता रेटार. बाहेरसून भारीच वाटतं. हा ऊन आईसून ना. आई शपथ असा वाटतं अजून चढांसारखं आहे. फायनली परतीचा प्रवास निसर्गातल्या या अद्भुत गोष्टींसोबत आजचा आपण दिवस घालवलो आणि खूप जाम धमालेली काहीतरी ऍडव्हेंचर भोग मिळाला आणि जबरदस्त. तुमका जर यायचं असत तर डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर असत, कॉन्टॅक्ट करा. आता मी आलो किनाऱ्यावरती आणि किनाऱ्यावरती भेटूया. ओ वाव. परत एकदा स्टार्टिंग आणि एंडिंग खेळतात मस्त पैकी बघ. हा जाऊया जाऊ. ते बघ काय शाबास. आमका दिसतं कॅमेऱ्यात गावाचे नाही ते. मस्तच. मस्तच येतात असं वर धाम का नोडा. इकडे आले बघ. हे बाबा समोर हो बघ. जवळ जवळ
ओ वाव वाव वाव, किती आहे? 4-5 ती नाही, खूपच अरे ह्याचा. पैसा वसूल, पैसा वसूल. चालले ते आमच्या लाईनीक चालले. वाव मस्त आहे. फायनली CPS मधून आतमध्ये आलो आहे आम्ही. आता आम्ही तुडुंब जेवलो हे अगोदर सांग, कारण मगाशी तू जेवण दाखवलं. जेवण दाखवलं ना, कारण आम्ही जबरदस्त तुडुंब जेवलो. आणि खरं सांगायला ना तर तुम्ही मालवणात आल्यावर नंतर जेव्हा मालवणी जेवण इतर हॉटेलमध्ये जेवता तर जी मजा कापतांच्या घरात मालवणी जेवण जेवणाची आहे, मासे स्पेशली मासे, तर ती जर मजा घ्यायची असेल तर तुम्हाला असा कोणतरी मित्र पकडावा लागेल ज्याचा मासेचा धंदा आहे, जो गाभित समाजातला आहे. म्हणजे टेस्टच वेगळी ती. आणि हे मॅच करूच शकत नाही कोण. ही टेस्ट मॅच करूच शकत नाही कोण. आणि मिनाराची गोष्ट आमचा ठरला ना यावचा इकडे, तर मिनारान सांगितलं जेवणाचं काय करे, बाहेर सांगूया की घर. मी जेवलेलो आहे ना, मला माहिती आहे. मी सांगले बाहेर नको, आपण घराकडेच आहे जाऊया. आणि माशाची कढी, माशाची मोरी, मोरीची कढी होती. आणि मोरीची कढी मी पहिल्यांदाच लाल सारातली खाल्लंय. आणि भाजलेलो बांगडो आणि हे होती तारली होती, एक नंबर कॉम्बिनेशन जबरदस्त. आणि भूक लागलेली बाकी काय दाखवतो बाकी काय आम्ही दाखवलो नाही त्याच्यामुळे. ॲक्च्युली दाखवू बॅटरी ॲक्च्युली लो झालेली, त्याच्यामुळे दाखवलो नाही. तर आज मिनारच्या संतरंग या बोटिंगमधून इकडच्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेतलो आणि ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवली. पण काही गोष्टी अशा असतात की व्हिडिओच्या माध्यमातून बघण्यापेक्षा इकडे स्वतः येऊन हजर होऊन स्वतः ते डोळ्यात साठवून अनुभव त्याचं घेऊन ती एक मोठी गोष्ट असतात. तर तुमका जर ही बोटिंग करूची असतात तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे डिटेल्स दिलेले असेल, त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली सीट बुकिंग करा आणि इकडे या आणि या निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.